आपले स्वामी बोलतात, "अरे भीतोस कशाला, तुझे भाग्य उजळले, तुझी इच्छा पूर्ण होईपर्यंत हवे तितके घे." स्वामी लीला. बसप्पा नावाचा अनन्य भक्त स्वामींची अनन्य सेवा करत असत. जिथे जिथे स्वामी तिथे तिथे बसप्पा. बसप्पा गृहस्थाश्रमी होता. घरातील परिस्थिती नाजूक होती, पण स्वामी भक्तीचे त्याला इतके वेड लागले की त्याचे घराकडे लक्षच नव्हते. स्वामी सहवासात भरपूर ज्ञान स्वामींनी बसप्पाला दिले. त्याने पुन्हा प्रपंचात लक्ष द्यावे आणि स्थैक व्हावे हे स्वामींच्या मनात यायला लागले. ह्यातूनच एकदा फक्त बसप्पा आणि स्वामी रात्री जंगलातून जात असताना अचानक सर्प प्रगट झाले. हे सर्व बघून बसप्पा घाबरला. तेव्हा स्वामी त्याला बोलले, "अरे भीतोस कशाला, तुझे भाग्य उजळले, तुझी इच्छा पूर्ण होईपर्यंत हवे तितके घे." बसप्पाच्या काही लक्षात आले नाही, पण स्वामीप्रती अनन्य भक्ती इतक्या उंचीवरची होती की त्याने निश्शंक मनाने त्यातील काही सर्प झोळीत घेतले आणि घरी आले. घरी आल्यानंतर जेव्हा बसप्पाने झोळी बघितली तेव्हा त्या सर्पाचे सोने झालेले बघितले आणि आश्चर्याने स्वामी नामात नाचू लागला. स्वामी बोध. स्वामी भक्तीत राहिल्याने, स्वामींवर अतूट विश्वास ठेवल्याने स्वामी सापाचे अर्थात संकटांचे सोने अर्थात कृपा करतात, हा ह्या लीलेतून स्वामींचा संदेश होता. थोडक्यात ज्याचे स्वामींवर अनन्य भक्ती आहे त्यांनी संकटांना अर्थात सापाला घाबरू नका, कारण पुढे त्याचे सोनेच होणार आहे, अशी स्वामीवाणी आहे. धन्यवाद स्वामी. कोटी कोटी धन्यवाद.